नमस्कार मित्रांनो, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ काहीतरी वेगळा होणार आहे मित्रांनो. आणि यूट्यूबवरती पहिल्यांदाच असा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो मी चाललो आहे विठ्ठलवाडी बस स्टँडला. विठ्ठलवाडी बस स्टँडवरून बघणार कुठली बस आहे आणि किती वाजता आहे तसं तुम्हाला अपडेट देतो. चालतच चाललो आहे, गाडी घरी ठेवली आणि आता चाललो आहे चालत विठ्ठलवाडी बस स्टँडला पोचून तुम्हाला सांगतो कसं जायचं काय. आणि हा यूट्यूबला तुम्हाला कुठेच हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ भेटणार नाही मित्रांनो, तर माझ्याच चॅनलला भेटेल आणि फुल गायडन्स भेटेल त्या तुम्हाला. कसं पोचतो, कुठली बस पकडतो, काय सगळं गायडन्स तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठे पण स्किप करू नका. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असणार मित्रांनो मी कुठे चाललो आहे आणि कुठला व्हिडिओ आहे. तुम्हाला फुल गायडन्स भेटणार याच्यामध्ये. व्हिडिओमध्ये कसं जायचं, किती तिकीट चार्जेस वगैरे झाले सगळं डिटेल देणार. बघू शकता मित्रांनो, विठ्ठलवाडी बस स्टँडला आलो आहे मी आता. 11ची गाडी आहे. मी आता विचारलं काउंटरला, तिथे 11 वाजता गाडी बोलतात ते. बघू शकता मित्रांनो विठ्ठलवाडी बस स्टँड किती मोठे. तुम्हाला मी टाईम टेबल पण दाखवतो, स्टेशन कुठल्या गाड्या काय बस स्टँडच्या इथला. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, नाहीतर व्हिडिओ पॉज करून बघा. मित्रांनो आजचा आपला प्रवास होणार आहे माळशेज घाटातून. रात्रीचा टाईम असल्या कारणामुळे तुम्हाला जास्ती शूट करून दाखवता येणार नाही. जेव्हा रिटर्न प्रवास राहील ना तेव्हा मी नक्की दाखवणार माळशेज घाटातला व्ह्यू. मित्रांनो बघा, माझ्या घराच्या इथूनच गाडी चालली, पण बस स्टँडला गेलं ते बरं असतं, तर थांबते का नाही बस. क्रांतीनगर इथूनच गाडी चालली.
मित्रांनो इथं आमची बस चाय पिण्यासाठी थांबले. आता रात्रीचे वाजले 3:30 वाजले मित्रांनो. आणि बघू शकता श्रावणी हॉटेलच्या इथं थांबली गाडी. तिसगाव इथं उतरलो बसनी आणि तिकडनं आता ऑटो घेतली. ऑटोचे 200 रुपीज चार्जेस त्यांनी माझे एकट्याचे घेतले, कारण मॉर्निंगचा टाईम होता 5चा, त्यामुळे तिथे गाडी वगैरे नव्हती, मग त्यांनी 200 रुपये चार्जेस घेतले. मित्रांनो ऑटोतून उतरलो आता आणि चाललोय गाड्याच्या दिशेने. सकाळ सकाळचा टायमिंग होता मित्रांनो. खूप छान वातावरण झालं होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. मित्रांनो वाडीतलं पूर्ण दर्शन माझं झालं आहे. मुख्य मंदिराचं पण दर्शन झालेलं आहे. आता बघू, आता पुढच्या प्रवासाला निघू. मित्रांनो म्हणजे माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच सोलो ट्रिप करतो आहे मी, आणि पहिल्याच ट्रिपला मी मढीला आलो आहे. आता अशाच बऱ्याचशा सोलो ट्रिप करावं लागणार आहे मला, कारण टायमावर कोणी येत नाही. मित्र पण हा बोलतानंतर नाही म्हणून पडतात. त्यापेक्षा एकटं आलं ते बरं. आणि आता खूप भारी वाटतंय. दर्शन वगैरे झाले. बघू शकता माझ्या मागे मंदिर दिसत असेल तुम्हाला.
पहिलीच माझी ट्रिप आहे, सोलो ट्रिप. छान वाटलं पण तरी पण कोणी नव्हतं. तर पुढचे असेच ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ येणार. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. समोर बघू शकता मित्रांनो, भक्ती निवासी. कोणाला स्टे करायचा असेल तिथे येऊ शकतात. मित्रांनो, आता मी आलो अहिल्यानगरमध्ये. बस स्टँडला उतरलो, पण तिकडनं बस नाही कल्याणला जायसाठी. काउंटरला विचारलं, ते बोलले की तारकपूरमध्ये जाऊन बस भेटेल, कल्याण बस. अहिल्यानगरपर्यंत मी दुसऱ्या बसने आलो आणि आता तिकडनंच चाललो आहे चालत. 15-20 मिनटाचा रस्ता आहे. मॅपवरती बघितला मी, बघू आता. तारकपूर बस स्टँडला आलो आहे. बघू इकडनं कल्याणला जायला गाडी कधी काय. इथं मी माझ्या पहिल्या पहिला पार्ट संपवतो. आता दुसरा पार्ट बनवणार आहे, जो माळशेज घाटचा पूर्ण ट्रॅव्हलिंग असेल.